प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेचा आजचा म्हणजे 26 सप्टेंबरचा भाग तुम्ही बघत आहात आणि इतकी मजा आलेली आहे आज, म्हणजे मी तर पोट धरून हसत होते आजच्या भागामध्ये। तुम्हाला माहिती आहे त्या पोलिसला सुद्धा पश्चाताप झाला की कुठून या दोघांना पकडलं, रादर आज या दोघांची चांगली जिरली आहे। बरं काय झालं कसं झालं जास्ती उत्सुकता न ताणता सांगते तुम्हाला। तर अद्वैतने त्याची गाडी नुकतीच नीट करून आणलेली आहे, गॅरेजवाला आलाय त्याची गाडी घेऊन आणि त्याला सांगतो की साहेब गाडी एकदम मस्का झाली आहे। अहो रस्त्यावर काढली ना गाडी तर लोक विचारतील नवीन घेतली की काय। अद्वैत म्हणतो हो जरा पॉवर शेअरचा प्रॉब्लेम होता। तर आता गॅरेजवाले दादा म्हणतात अहो मस्का आहे तुमची गाडी, दुसरा शब्दच नाहीये, रस्त्यावर काढली तर टांगा पलटी घोडे फरार होऊन जातील। आता अद्वैत म्हणतो अहो काही काय बोलताय ते दादा म्हणतात अहो ही बोलायची पद्धत असते हो, घ्या घ्या चावी घ्या। आता अद्वैत म्हणतो आय होप चांगलं काम केलंय ना, मागच्या वेळेसारखा गोंधळ नाही घातला ना तुम्ही। आता ते दादा म्हणतात अहो साहेब आम्हाला माहित नाही का तुम्हाला ही गाडी किती प्रिय येते। अहो मागच्या वेळेला झाला थोडा गोंधळ, माणूस थोडा नवीन होता मागच्या वेळेला म्हणून झाला घोळ, पण आता मात्र अगदी मस्त झाली आहे गाडी। चालवून तर बघा तुम्ही गाडी, रस्त्यावर निघाली की अशी झपझप झपझप चालणार आहे तुमची गाडी आणि तशीच चालली ती पुढे। अद्वैत म्हणतो ठीक आहे मी ट्रायल घेईल आणि आता अद्वैतने ती सर्व्हिसिंग केलेली गाडी व्यवस्थितपणे लावून दिली आहे। तर आता इकडे कला सामानाची यादी करत असते, अंजू बदलली आहे वाटतं आता या मालिकेत। कला सांगत असते की 5 किलो साखर लिही, ओट्स लिही 2 पाकिटं, 5 लिटर तेल लिही। आता ती अंजू म्हणते खडा मसाला पण संपलाय ताई, ड्रायफ्रुट्स लागतात ना नैना ताईंना। मग आता कला म्हणते बरं लिही मग ते सुद्धा। अगं पण आजोबांना सकाळच्या गोळ्या दिल्यास का? तर ती अंजू म्हणते नाही ना ताई द्यायच्या राहिल्यात। आता कला म्हणते बरं जा तू आधी त्यांना गोळ्या देऊन ये बरं, मी ही लिस्ट बनवते आणि इकडे। मग आता ती अंजू जाते गोळ्या द्यायला आजोबांना। आता तिथे अद्वैत येतो प्रेक्षकांनो, आज म्हणजे अगदी पहिल्या भागापासून ते शेवटच्या भागापर्यंत फक्त हसायलाच येतंय। अद्वैत येतोय खाली आणि आता तो तिला सहज म्हणतो की खरे मला जरा 1 कप कॉफी द्या बरं आता मागतोच्या मागतो पुढे काय म्हणतो बघा। आता ही कला म्हणते बरं देते तुला कॉफी, पण आता अद्वैत पुन्हा विचार करतो अरे देवा मी हिला कॉफी का मागितली, ही पुन्हा मला कडू कॉफी देईल आणि माझ्या दिवसाची सुरुवात घाणेरडी करेल, त्यापेक्षा नको नको। आणि हा वळतो मागे आणि म्हणतो जाऊ दे नको नाही तर। आता कला म्हणते काय रे काय झालं, एकदा कॉफी काय मागतोय आता पुन्हा राहू दे म्हणतोय। अरे आता मनातल्या मनात पण बोलायला लागलायस तू, अरे काय रे तुला काही कामं नाही राहिली आहेत का कामातूनच गेलाय तू, नाही म्हणजे खूप कामं आहेत का म्हणून असं विचित्र वागतोयस तू। आता अद्वैत म्हणतो नाही ठीक आहे आय एम ओके। आता कला म्हणते बरं थांब जरा आणते मी तुला कॉफी। अद्वैत तिला म्हणतो नको देऊ कॉफी, तू मला कडू कॉफी देशील। कला म्हणते अगं बाई आव तर असा आणतोय जसं की रोज कडू कॉफी प्यायला देते मी तुला। अद्वैत म्हणतो त्या दिवशी दिली होती तू मला कडू कॉफी। मग कला म्हणते तू सुद्धा एक दिवशी एक नवीन गोष्टी करतोस की, याचा अर्थ मी काय तुला बिचकून नाही राहणार आहे कायम। अद्वैत म्हणतो हो ऑब्विसली, नाही म्हणजे मी पण प्रत्येक गोष्टीमध्ये अलर्ट असतो हा। आता कला म्हणते राहा तू अलर्ट राहा, पण मी काय तुला रोज कडू कॉफी नाही पाजणार आहे, नाही म्हणजे मी काही ना काही चांगलं करू शकते हा, आता टेन्शन नको घेऊस। आता सध्या तुला हवी तशी कॉफी देते मी, पण आता बघा प्रेक्षकांनो या कॉफीवरून निव्वळ तमाशा केलाय त्यांनी। आता अद्वैत हो म्हणतो बरं का तिला दे कॉफी आणि आता तो वरती निघून जातो। आता बिचारी कला याच्यासाठी एवढ्या घाई गडबडीमध्ये ती कोरी कॉफी बनवते बरं का, याला आधीच ते साखर चालत नाही, काय ते लागतं त्याला, दूध नको, बरेच काही नखरेत त्याचे। आता हा वर बेडरूम मध्ये निघून जातो, कला आता कॉफी बनवून घेऊन येते वरती आणि त्याला म्हणते हे घे रे चांदेकर तुझी कॉफी, हे बघ ही कॉफी पटकन पी आणि माझ्यासोबत चल, मला तुझी मदत हवी आहे। अद्वैत म्हणतो अरे कुठे जायचंय? आता कला म्हणते अरे किती घाई करतोयस, आधी आवर ना स्वतःचं, ही कॉफी पिऊन टाक पटकन मग सांगते तुला कुठे जायचंय ते। आता अद्वैत विचार करतो ही अति आगाऊ सारखं मला कॉफी पी का म्हणत असेल। आता हा त्या कॉफीच्या मगाकडे असा निरखून बघत असतो आणि विचार करत असतो अरे नक्की काय यायच्या मनात। आता हा काय करतो त्या कॉफीच्या मगाजवळ जातो आणि कलाशी प्रचंड डोकं लावतो। तो तिला म्हणतो आधी तू पी ती कॉफी। प्रेक्षकांनो काय आहे ना, मी जेव्हा छान एपिसोड असला ना तर तुम्हाला मस्त एन्जॉय करून सांगते आणि तुम्हाला आवडतं ना माझं सांगणं मला कमेंट करून नक्की कळवा हां। आता कलाला नवलच वाटतं, तो म्हणतो की आधी तू कॉफी पी। आता कला म्हणते मला नकोय कॉफी। अद्वैत म्हणतो नाही पी ना,
आता कला म्हणते, "ए, मला प्यायचं असतं ना तर मी चहा करून प्यायले असते, मला ती कॉफी नाही आवडत." अद्वैत म्हणतो, "ए, तुला काय हवंय ते मी विचारलंय का तुला? पण मला खात्री करून घ्यायची आहे की ही कॉफी बरी आहे की नाही आहे, म्हणून मी तुला म्हणतोय की कॉफी पी, खरे कॉफी पी." आता कला त्याला म्हणते, "ए, काल तुझ्या आईने मला विचारलं होतं की काय गो, तुला माझा मुलगा काय शाळेत वाटतो का? तर आता उत्तर देते मी तुला, हो, मला खरंच तू शाळेत वाटतोस. नाही, तू 5वीत नाही 4थीत असल्यासारखा वागतोयस हा चांदेकर." आता अद्वैत म्हणतो, थँक्यू सो मच खरे. काल तू मला काय म्हणाली होतीस की तू 3रीत आहेस आणि आता तू मला 4थीत ढकललंयस, त्यामुळे थँक्यू हां, धन्यवाद. कला त्याला म्हणते, "हे बघा चांदेकर, उगाचच मला इरिटेट करू नकोस ना सारखं सारखं." आता अद्वैत म्हणतो, हे तू जे मला सारखं सारखं म्हणतेस ना कॉफी पी, हे जरा मला शंका आलेली आहे तुझ्यावर. मी काही कॉफी पिणार नाही, आधी तू पी मग मी पिल. आता कलाला नवलच वाटतं, बाई या माणसाशी कसं डोकं लावावं. शेवटी ती तो कॉफीचा मग घेते आणि एक घोट त्याला पिऊन दाखवते. बरं, आता एवढ्यावर या माणसाने समाधान मानावं की नाही, पण नाही, अजून याला हुज्जत घालायचीच असते ते तिच्याशी. आता कला म्हणते, "घे, पिली मी कॉफी, अजिबात कडू झालेली नाहीये, जशी तुला लागते ना तशीच झालीये कॉफी, आता पी ती कॉफी चुपचाप." बरं, आता तो पुन्हा त्या कॉफीच्या मगकडे बघतो आणि म्हणतो, "अगं खरे, ती आता उष्टी झाली हा, आता कशी पिऊ मी ती कॉफी?" कला काय करणार बिचारी, माझ्यासारखी बाई असती ना तर अवघड झालं असतं याचं. तर आता ही कला म्हणते, "ए, लाडात येऊ नकोस हं चांदेकर, मी काय आता तुला नवीन कॉफी बनवून देणार नाहीये." हा दीड शहाणा म्हणतो कसा, "अगं नवीन कशाला बनवतेस, हीच कॉफी मला दुसऱ्या मगमध्ये दे ना ट्रान्सफर करून." कला म्हणते, "अच्छा, म्हणजे मी आता खाली जायचं, वेगळा नवीन कप घ्यायचा, त्यात ही कॉफी ओतायची आणि मग वर येऊन मी तुला तो कप द्यायचा, अशी अपेक्षा आहे का तुझी? ए, नाही जमणार, प्यायचं तर पी, नाही तर चल सोड." मला कलाचं हे उत्तर फार आवडलं. आता ही कला म्हणते, "चल, पिणार आहेस की नाही कॉफी?" आता अद्वैत असं करतो तिला. कला म्हणते, "एकतर मी तुला मेहनतीने एवढी कॉफी बनवली आणि तू मला हे असं सांगतोयस, आता ना याच्या पुढे तुझी कॉफी ना तुझी तू करून बनवायचीस हं चांदेकर, मी नाही बनवणार तुझी कॉफी आता, आगाऊ कुठला. चल पी पटकन ही कॉफी." पण आता नाहीच म्हणतो तो. मग आता कला म्हणते, "अरे बाबा, पण आता मी काय करू या कॉफीचं?" आता अद्वैत म्हणतो, "काही पण कर, आय डोंट केअर." मग आता कला म्हणते, "कसं आहे ना चांदेकर, तुमच्या घरामध्ये असं वाया घालवणं, फेकून देणं चालत असेल, पण मी ज्या परिस्थितीतून आली आहे ना, तिथे असं वाया घालणं, फेकून देणं आम्हाला नाही जमत. चल पी पटकन कॉफी." पण तरी पण अद्वैत करत असतो तिला. आता कला म्हणते, "नाही प्यायची का तुला कॉफी? ठीक आहे मग, मीच पिते." असं म्हणून ही बिचारी ती कॉफी पिऊन टाकते. आता खरं तर ती कडू कॉफी आहे बिचारी, पण खरंच पिते कला. आणि हे खरं आहे, अन्नाचा अपमान करू नये, अशा जर वस्तू वाया घालवल्या तर ते बरोबर नाहीये. मला कलाचं वागणं आवडलं आणि आजचा एपिसोड पण मला फारच आवडला बाई. आज तर मला असं वाटतंय माझा दिवसच फ्रेश झालाय. तर आता अद्वैत तिच्याकडे बघतोय, ही कॉफी पिऊन टाकते, पण आता कॉफी पिता पिता प्रचंड बडबड करत असते कला. कला म्हणत असते, "नुसते नखरे करतो हा चांदेकर, सोन्याचा चमचा घेऊन आलाय ना तोंडामध्ये, नुसता माज दाखवतो. लोकांची, गोष्टींची, मिळालेल्या सगळ्या गोष्टींची याला अजिबात कदर नाहीये." हे मात्र कलाचं अगदी बरोबर आहे. आता कला विचार करते कॉफी पिता पिता आणि सहज तिच्या डोक्यात काय येतं कोणास ठाऊक आणि ती म्हणते, "आयडिया." आणि अद्वैत मात्र सारखा तिच्याकडे बघत असतो की ही नेमकं काय बडबडतीये. आता नवीन कुठला प्लॅन तर करत नाहीये ना. पण आता प्रेक्षकांनो, इथून पुढचा पण एपिसोड जबरदस्त दाखवलाय त्यांनी. आणि आता झालंय असं की सोहम आणि काजल हे दोघेही जण कला आणि अद्वैत मध्ये इंटरेस्ट घेणारे. आता त्या काजलला आलाय सोहमचा फोन. काजल डायरेक्ट म्हणते, "हं, बोल ना रे." आता सोहम म्हणतो, "काय डायरेक्ट बोल ना रे, मित्रा नाही, कसं चाललंय नाही, हॅलो नाही." "काय ग काजल, काय झालंय तुला?" मग काजल म्हणते, "अरे काही नाही, जरा सहजच." सोहम म्हणतो, "तुझा आवाज मला जरा काळजीत दिसतोय." काजल म्हणते, "अरे जरा मूडच नाहीये रे आज." सोहम म्हणतो, "हो अगं, पण काय झालंय, सांग तरी." मग आता ही काजल सांगते त्याला, "अरे तुला सांगू का, म्हणजे कलाताई आणि भाऊजींचं जे काही चाललंय ना, ते सगळं आईला काहीतरी कळलंय वाटतं आणि आईचं ना काहीतरी मेजर बिनसलंय बघ. आईने स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतलं रे." आणि आता ती पुढे काहीच बोलत नाही आणि सोहमला ते ऐकून फार धक्का बसतो. सोहम म्हणतो, "अगं काय सांगतेस, हे सगळं झालं कधी?" आता सोहम काही बोलणार तेवढ्यात या संगीताताईने काजूला आवाज दिलाय.
सोहमला काजू म्हणते की हे बघ, मी तुझ्याशी बोलते नंतर, आईने मला आवाज दिलाय, आपण बोलूयात असं म्हणून तिने फोन कट केलाय आता. पण ही गोष्ट ऐकल्यानंतर मात्र सोहमला बिचारायला फार मोठा धक्का बसलाय. आधीच तो बिचारा एवढा इमोशनल आहे आणि त्यातनं हे असं काही ऐकल्यावरती विचार करा त्याला काय वाटलं असेल. तर आता बघा प्रेक्षकांनो, हा अद्वैत त्याचा आवरत असतो ऑफिसला जायला. तर आता कला त्याला अगदी शिस्तीमध्ये विचारते, अरे चांदेकर ऐक ना, मला जरा मदत करशील का, म्हणजे बघ मला सामान आणायचंय, म्हणजे सोबत चल ना. आता अद्वैत उगाच ॲटिट्यूड दाखवतोय तिला आणि म्हणतोय मी कशाला येऊ तुझ्या बरोबर. कला म्हणते, अरे असं काय करतोस रे, खूप जडजड पिशव्या असणार आहे माझ्या हातामध्ये, मार्केटपासनं इथे यायला तर शक्यच नाहीये, म्हणजे इथे तर रिक्षा सुद्धा येत नाही. आता अद्वैत म्हणतो, मी कशाला मदत करू तुला. आता कला म्हणते, तू जेवतोस ना घरामध्ये, आपण सगळेच जेवतो, घरामध्ये पक्वान्न असतात जेवायला, ते बनवायला महिनाभराचं सामान लागतं, त्याची एक यादी असते, त्या सामानामध्ये किती धान्य लागतं, किती कडधान्य लागतात, किती भाजी लागते, किती साखर लागते, इतर काय काय तुझे सिरियल्स काय ते ओट्स बीट्स असतात ना, ते काय मी सगळं एकटी आणू का. एकतर तुला मी या घरामध्ये नकोय, मी या घरामध्ये का आहे, कशासाठी आहे, असे बरेच प्रश्न तुला पडत असतात, पण तुझ्या सगळ्या घरच्यांसाठी मी इतकं सगळं करते, तर तू माझ्या सोबत पण येऊ शकत नाहीस का. गाडीत जायचंय, पटकन येऊ, सामान ठेवता येईल गाडीमध्ये, मला घरी येता येईल लवकर, म्हणून मी तुला रिक्वेस्ट करतेय. तू चांगला वागतोयस ना माझ्याशी, नाही म्हणजे दाखवतोयस तू असं, म्हणूनच मी तुला रिक्वेस्ट करायचा प्रयत्न करतेय. तू तर तुझे खरे रंग दाखवायला लागलायस आता. आता अद्वैत म्हणतो, किती नाटकं करशील ग तू, महिन्याभराचं सामानच आणायचंय ना, महिन्याभराचं कशाला बोलतेस मला. कला म्हणते, अरे असं कसं बाबा, तुला समजवायचंय म्हटल्यावर सगळ्या गोष्टी विस्तृतपणे सांगाव्या लागतील ना मला, आणि काय साधी गोष्ट वाटली का काय. तेव्हा अद्वैत म्हणतो, अगं अजिबात, अगं मला सगळ्याच गोष्टी समजून सांगाव्याच लागतात, आणि तुला तर माहिती आहे मला कसं परफेक्शन लागतं ते, आणि तू मला विचारलंस का की मी फ्री आहे का म्हणून. कला म्हणते, अरे चांदेकर, मला नाही रे बाबा तुझ्याशी वाद घालायचा आहे, मला माझी कामं पटापट करायची आहे, त्यामुळे तू माझ्याबरोबर चल, म्हणजे मी आजोबांना सांगू का. आता अद्वैत भारी उत्तर देतो, काय हे तुझं शस्त्र ना चांगलं तयार झालंय खरे, काही झालं की आजोबांना सांगू म्हणतेस, आणि काही झालं की आपल्या आबांचं नाव काढतेस आणि हे शस्त्र माझ्यावर उगारत राहतेस. तेव्हा कला म्हणते, अरे म्हणजे काय, प्रत्येकाकडे कुठलं धारदार शस्त्र आहे ना हे त्याचं त्याला माहिती पाहिजे, हे तरच आपण या जगामध्ये नीट जगू शकतो. अद्वैत तिला उत्तर देतो की खूप बोललीस खरे, तू एवढी स्वावलंबी आहेस ना, म्हणजे नवीन विचाराची आहेस, अस्त्र शस्त्र बाळगणारी आहेस ना तू, एवढी स्वावलंबी स्त्री आहेस ना, तर मग स्वतःचं काम स्वतः कर की. आता कला म्हणते, हो आहे ना, मी स्वावलंबीच आहे, पण तुला गाडी येते ना, म्हणून मी तुला रिक्वेस्ट करतेय की चल माझ्या बरोबर, पण तू मला तर माझंच दाखवायला निघालायस. आता अद्वैत तिला म्हणतो, मी माझ दाखवायला निघालाय, मी कशाला तुला माझ दाखवू खरे. आता कला म्हणते, माझंच दाखवतोयस तू मला. आता अद्वैत म्हणतो, अगं एवढी तू सगळ्यांना शहाणपणा शिकवत फिरते ना, सगळ्यांना अक्कल शिकवते, सगळ्यांना सांगते की तुला सगळं येतं, सगळ्यांना क्लेम करत फिरते की तू खूप शहाणी आहेस, आणि तुला ड्रायव्हिंग करता येत नाही. आता कला म्हणते, हो येतं मला ड्रायव्हिंग करता, फक्त माझी जरा प्रॅक्टिस नाहीये, आणि आमच्याकडे नव्हती 4 चाकी कधी, त्यामुळे मी हात नाही साफ करू शकले, पण आमच्याकडे 2 चाकी स्कूटर होती. आता अद्वैत म्हणतो, अगं तू तर त वरून टाकभात ओळखतेस, च वरून चांदेकर ओळखता येतं तुला, आणि तुला 4 चाकी चालवता येत नाही. काय खरे, अगं तुझ्यासाठी थोडीच कठीण आहे हे, तू ठरवलंस ना तर ते सगळं करू शकतेस, आणि तू काय ना करणार नाही, कारण तू खूप आळशी आहेस हे माहिती आहे मला. आता कला म्हणते, काय बोलतो रे. अद्वैत म्हणतो, काय 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 काही राहिलंय का, बोल. आता कला म्हणते, चल म्हटलं ना तुला, चल सोबत मदत हवी आहे. आता अद्वैत तिला म्हणतो, नाही येणार मी, सांगितलं ना तुला. आता अद्वैत असं बोलून ना बाथरूम मध्ये गेलाय. कला आता खूप चिडते या अद्वैतवर, आणि हे सगळं आता फ्लो मध्ये घडलंय बरं का प्रेक्षकांनो. अद्वैतने तिला चॅलेंज दिलं, त्यामुळे आता ही जरा जास्ती उत्साहात आली आणि विचार करते, जास्ती माज दाखवतो का मला चांदेकर, थांब आता तुला दाखवतेच. अद्वैत आता जेव्हा बाथरूम मध्ये गेलेला असतो तेव्हा कला तावातावानं ती गाडीची चाबी घेते, त्याची पर्स घेते आणि निघते डायरेक्ट गाडीमध्ये बसून. अद्वैत आता बाथरूमच्या बाहेर आलाय, त्याचा कोट वगैरे घालतो आणि त्या समोर ड्रेसिंग टेबलवर त्याच्या गाडीची चावी शोधायला लागतो, पण त्याला काही दिसतच नाही. आणि आता त्याच्या लक्षात येतं, अरे देवा, आपण खरेला बोललो, त्यामुळे खरेने हे सिरियसली घेतलं की काय. त्यामुळे त्याच्या लक्षात येतं की आता खरे गाडी चालवणार, आणि अद्वैतची भांबेरी उडून जाते. आता तो जसा आहे तसाच पळतो, आणि खरे अगं थांब ना, अगं मी येतोय ग, थांब. पण खरे कशाची, खरे निघाली खरोखर गाडीमध्ये.
मजा आली हो प्रेक्षकांनो हा सीन बघायला. अद्वैत ओरडत असतो वरतून, अगं थांब ग बाई, मी येतोय तुझ्या बरोबर, थांब जरा. पण आता ही ऐकते पण त्याचं ऐकून न ऐकल्यासारखं करते आणि गाडी स्टार्ट करते आणि निघते. पण आता नेमकं इतक्या दिवसानंतर गाडी हातात घेतल्यावरती, म्हणजे आता मी सुद्धा ड्रायव्हिंगचा क्लास केलेला आहे प्रेक्षकांनो. आता मला तो क्लास करायला जवळजवळ 1.5-2 वर्ष झाली आहेत. मला जर कोणी सांगितलं गाडी चालव तर माझी सुद्धा हिंमत नाही आहे चालवायची. पण कला डायरेक्ट गाडी चालवते. पण आता तिची पण भांबेरी उडाली आहे. ती रस्त्यावरती खूप घाबरते. तिला ब्रेक दाबता येईना, एक्सिलेटर जोरात चाललाय तिचा, अगदी सुसाट वेगाने धावतीये ती. आता ती हॉर्न वाजवत सगळ्यांना ओरडून सांगत असते, सरका, बाजूला सरका. अद्वैत आता खाली येतो आणि विचार करतो, अरे देवा, आईची गाडी नाही, काकाची गाडी नाही, आता काय करू. आता तेवढ्यात तिथे सोहम दिसलाय त्याला आणि सोहम अगदी देवासारखा धावलाय त्याच्यासाठी, असं म्हणायला हरकत नाहीये. अद्वैत म्हणतो, ए सोहम, अरे माझी मदत कर जरा. सोहम म्हणतो, अरे दादा काय झालंय. आता अद्वैत म्हणतो, अरे जे झालं नाही झालं तुला सगळं सांगतो मी रस्त्यात, तू चल बाबा लवकर चल. आता सोहम म्हणतो, अरे पण काय झालंय. अद्वैत म्हणतो, गाडी कशाला बंद केली, तू चल आधी. आता इकडे कला खूप टेन्शन मध्ये आहे, कारण तिचं ब्रेक काही लागे ना. आता रस्त्यावरती खूप फास्ट झालेली असते तिची गाडी अचानक, आणि कसं बसं एक माणूस समोर येतो, पण तिने कसा बसा तो ब्रेक दाबलाय. पण ब्रेक दाबलाय तेव्हा काय झालंय माहिती का, तो माणूस बरोबर तिच्या गाडीच्या समोर आलाय, पण गाडीचा जोरात त्याने समोरचा ब्रेक दाबल्यामुळे तो तिथल्या तिथे खाली पडलाय. ऍक्च्युली तसं त्याला काही लागलेलं नाहीये, म्हणजे मालिकेत त्यांनी असं दाखवलंय. पण प्रेक्षकांनो, अशी विनाकारण न कळता सवरता गाडी चालवणं हे अतिशय कठीण आहे. मी तर म्हणते आपल्या मुलांना 18 वर्षांनंतरच गाडी हातात. रिसेंटली मी माझ्या डोळ्याने पाहिलेला प्रकार तुम्हाला सांगते प्रेक्षकांनो. एक अल्पवयीन मुलगा होता, अगदी आमच्या समोर. दिवाळीच्या दिवशी आम्ही काहीतरी घ्यायला गेलो होतो पहाटेच्या वेळी. तर तो मुलगा एवढा फास्ट होता आणि रस्त्याने एक आजी आजोबा मॉर्निंग वॉकला चाललेले होते. तर त्याने अक्षरशः त्या आजोबांना जागीच उडवलं. म्हणजे मी याची देही याची डोळा ते बघितलंय आणि एवढं भयंकर होतं ना ते, अजूनही आठवलं की मला भीती. असो, सांगायचं तात्पर्य हे की गाडी जर येत नसेल तर हातात घेऊ नका. पण आता कला उगाच या लोकांच्या तावडीत सापडली आहे. खरं तर चुकी कलाचीच होती. तर आता हे लोक मात्र त्याचा जास्ती बाऊ करतात. तो माणूस म्हणतो, मॅडम गाडी चालवता येत नाही तर कशाला हातात, तुमच्याकडे लायसन्स आहे की नाही. मग जो माणूस गाडी खाली पडला ना, तो म्हणतो, अशी लोक असतात ना श्रीमंत लोक, ती मुद्दाम गरीब लोकांचा जीव घेतात, यांना फार माज असतो. कला म्हणत असते, अहो नाही हो दादा, अहो असं काही नाही हो, मुद्दाम नाही केलं मी. आता तो माणूस म्हणतो की किती लागलंय मला, किती नुकसान झालंय माझं. तर आता कला म्हणते, अहो असं काय करता दादा, मी कुठे तुमच्या गाडीला धक्का मारला, मी वेळेत ब्रेक दाबला ना, म्हणजे मी ब्रेक मारला आणि तुम्ही खाली पडायला एकच वेळ झाली. पण तो माणूस काही ऐके ना कलाचं. कला म्हणत असते, नाही हो दादा, माझ्या गाडीमुळे तुम्ही नाही पडलात, तुमचा तोल गेला का, चक्कर आली का तुम्हाला. तो माणूस म्हणतो, काय बोलता हो मॅडम, काय पण बोलता का, मला लागलंय. आणि तुम्ही ना खूप श्रीमंत लोक असतात ना, खूप माज दाखवता. मी कित्येक वर्षापासून गाडी चालवतोय, माझा ऍक्सिडेंट आधी नाही झाला, आज बरा झाला. कला म्हणते, अहो दादा कुठे लागलंय तुम्हाला. पण तो माणूस कलाचं काही ऐकेच ना. कला त्याच्या तावडीत चांगलीच सापडली आहे. बाई माणूस बघून तो माणूस जरा जास्तीच बोलतोय. तो म्हणतो, तुम्ही श्रीमंत लोक, तुमच्या डोक्यामध्ये पैशाचा माझे काहीच्या काही बोलायला लागलाय. तो गाडी चालवायला येत नाही तर कशाला चालवताय तुम्ही, वाहतुकीचे नियम तुम्हाला माहिती नाही, खिशात पैसा डोक्यात माज, गाडी येते का नाही येते कोण बघणार ना. म्हणजे खरं तर त्याचं हे बोलणं ऍक्च्युली करेक्ट आहे, पण तो कलाला मुद्दाम त्रास देतोय असं मला सांगायचं आहे. आता कला म्हणते, काही काय बोलताय दादा तुम्ही, अहो मी पण भाजी घ्यायला चालले होते या रस्त्याने, आणि तसं पण मी काही श्रीमंत घरची वगैरे मी नाही आहे, आणि खरं तर गाडी पण माझी नाही आहे, आणि मला कळतं खरं सांगायचं तर मी बरोबर रस्त्याने चालले होते, तुम्हीच तुमची गाडी समोर आणली होती, तुम्ही रॉंग साईडने आलात, ब्रेक मारलात आणि अचानक पडलात तुम्ही, त्यामुळे तुम्ही मला वाहतुकीचे नियम वगैरे नका सांगू. आता तो माणूस म्हणतो, मी माझ्या वाटेनेच येत होतो, हा रस्ता मोठ्या गाडीसाठी बंद आहे, तरी पण तुम्ही कशी काय चारचाकी घातलीत या रस्त्याने, ही काय पद्धत आहे तुमची, आणि आल्या मोठ्या वाहतुकीचे नियम मोडले नाही सांगणाऱ्या. तुम्ही श्रीमंत नाही म्हणता ना स्वतःला, मग एवढी मोठी गाडी घेऊन कसं काय फिरताय, भाजी घ्यायला बरे आल्या एवढी मोठी गाडी घेऊन. कला म्हणते, ओ दादा मुद्दा सोडून दुसरीकडे भरकटू नका, मी तुम्हाला काय सांगते की तुम्ही रॉंग साईडने आलात समोरून, तुमचाच ब्रेक मारला तुम्ही तुमचा तोल खाली गेला, आणि मला म्हणताय का माझ्या गाडीची धडक लागली म्हणून तुमचं काही नुकसान झालेलं नाहीये, उगा खोटं बोलू नका, असं काहीच झालेलं नाहीये, तुम्ही तुमचेच पडलात, माझ्यावर वाटेल ते आरोप करू नका, ही गाडी माझी नाहीये, माझ्या स्वतःलाच म्हणजे श्रीमंत लोकांचा राग आहे. माझ्या काकांचा पण असाच ऍक्सिडेंट झाला होता, एका श्रीमंत माणसाने गाडीला उडवलं होतं माझ्या काकाला, त्यामुळे मी काही असं कोणाला उडवणं बिडवणं शक्य नाही. मला सांगा जरा, दाखवा बरं तुम्हाला कुठे कुठे लागलंय ते. आता तो माणूस लगेच एक्सपोज होईल म्हणून लगेच कलाला म्हणतो, चला चला
फुकटची माणुसकी दाखवू नका. तुमच्यात जर एवढी चांगुलपणा असता ना तर तुम्ही धडक नसती दिली मला. आता कला म्हणते, अहो पण मी कुठे धडक दिली तुम्हाला. मग आता रस्त्यावरचे लोक चर्चा करायला लागतात. एक बाई म्हणते, हल्ली आजकाल हे ना हे असे प्रकरण खूपच वाढलेत, म्हणजे असे लोक ठोकर मारतात आणि निघून जातात माणसाला. दुसरी एक बाई म्हणते, मी तर असं ऐकलंय श्रीमंत लोकांना फार मजा वाटते म्हणे उडवायला गरीब लोकांना, टाइमपास वाटतो त्यांना असं गरिबांना उडवून पुढे जायला. मग आता एक दुसरी मुलगी म्हणते की अहो ही मुलगी साधी वाटते आणि बोलले ना ती की काकाचा पण ऍक्सिडेंट झालाय, असं नाही हो करणार ही मुलगी. आता त्या दुसऱ्या ताई म्हणतात पिंक ओढणीवाल्या, अहो काही नाही हो, अशी माणसं फार बेरकी असतात, तोंडावर दाखवता एक वागता एक, फार अवघड असतं अशा माणसांचं. कला म्हणते, नाही हो नाही ताई, असं काही नाहीये. आता सगळे लोक कांगावा करायला लागतात. तो माणूस म्हणतो माझं नुकसान द्या भरून. मग सगळे आरडाओरडा करायला लागतात आणि नेमकी तिथे पोलिसांची गाडी येते. असा जमाव बघतात ना गर्दीचा, म्हणून तिथे पोलिसांची गाडी येते आणि ते पोलीस म्हणतात काय चाललंय, काय भानगड आहे. मग आता तो एक माणूस सांगतो की या बाईने माणसाला उडवलंय. या ते पोलीस विचारतात काय गोंधळ लावलाय रे. मग तो माणूस सांगतो या बाईने उडवलं आणि पुन्हा नुकसान भरपाई पण देत नाहीये. कला म्हणते, अहो नाही नाही हे खोटं बोलतायत, असं काही झालेलं नाहीये. हो दादा काही पण काय बोलताय. आता ते पोलीस म्हणतात, ओ मॅडम माझ्याशी बोला, मी बोलतोय ना तुमच्याशी. मग आता जो माणूस गाडी खाली आला ना तो म्हणतो, अहो सर ही बाई खोटं बोलतीये, माझं नुकसान केलं हिने, विचारा लोकांना. मग सगळे लोक म्हणतात हो 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 नुकसान केलंय यांनी. आता पोलीस म्हणतात, काय हो मॅडम इतक्या मोठ्या गाड्या अशा रॉंग साईडला घालतात का. नाही म्हणजे हा रस्ता 4 व्हीलरला अलाउडच नाहीये, मग इथे आलात कशा तुम्ही. आता कला म्हणते, अहो साहेब मी इकडे भाजी घ्यायला आले होते हो, पण हे रॉंग साईडने येत होते आणि समोरून ब्रेक मारला आणि स्वतःच खाली पडले ब्रेक मारून. आता तो माणूस म्हणतो नाही नाही असं नाहीये. आता कला म्हणते, अहो नाही हो धडक पण नाही दिली मी यांना, हे खोटं बोलताय, त्यांनी आणि मी एकाच वेळेला ब्रेक मारला हो, हा माणूस त्याचा तो पडला, माझी काही चूक नाहीये हो साहेब. आता ते पोलीस म्हणतात, ओ मॅडम तुम्ही काय बोलताय, तुमचं तुम्हाला कळतंय का. आता तो माणूस म्हणतो, अहो साहेब आजकाल असंच झालंय, गरिबांना असं उडवतात, म्हणजे नाही गरिबांना स्वतःचं मत नसतं हो, पण असे साक्षीदार आहेत ना, विचारा या रस्त्यावरच्या लोकांना. कला म्हणते, साहेब हा चुकीचं बोलतोय, खोटं बोलतोय, मी खरंच काही केलेलं नाही हो, मी अंबाबाईची शपथ घेऊन सांगते तुम्हाला. आता मात्र सगळ्यांना आलंय, कलाला आलंय टेन्शन. ते पोलीस म्हणतात एक काम करा, या मॅडमला पोलीस स्टेशनला घेऊन चला. आता हे ऐकल्यावर कला आणखीनच घाबरते, अब मॅटर ज्यादा सिरियस होने वाला है. मग आता कला म्हणते, अहो साहेब काही काय मला का पोलीसमध्ये नेताय तुम्ही, मी तुम्हाला खरं बोलतेय की माझी चूकच नाहीये, अहो प्लीज. आता त्या ताई म्हणतात, ए गप्प राहा, काय चूक आहे आणि काय बरोबर आहे ना ते ठरल तिकडे. अरे देवा ही कला चांगली अडकली ना. आता तिला सोहम आणि अद्वैत गाडीवर आहेत, कलाच्या मागे मागेच येते, पण अद्वैतला यायला जरा उशीरच झाला. आता हा सोहम म्हणतो, तो वहिनीला फोन ट्राय कर दादा सारखा. अद्वैत म्हणतो, अरे मी करतोय फोन पण ती उचलतच नाहीये. सोहम म्हणतो, तू ट्राय करत राहा फोन. आता अद्वैत मात्र मनामध्ये विचार करत असतो, अशी कशी आहे ही खरे, अजून किती वेळेला फोन ट्राय करू मी या बाईला. प्रत्येक वेळेला काहीही न बोलता सवरता विचार न करता ही तडकन काहीतरी करून टाकते आणि हिचा जो स्वभाव आहे ना हा माझ्या अंगाशी येतो. ही समजते कोण स्वतःला. चांदेकरांच्या कुठल्याही गाडीला ही स्वतः हात लावून अशी कशी घेऊन जाते. अद्वैत अजून सुद्धा तोऱ्यातच आहे बरं का प्रेक्षकांनो. आता इथेच त्यांनी हा भाग आज पूर्ण केलाय, पण उद्या आणखीन मजा येणार आहे तुम्हाला हा भाग ऐकायला. कला आणि अद्वैत पोलीस स्टेशनमध्ये प्रचंड भांडतात. आता ते पोलीस म्हणतात की या बाईने गाडी उडवली. आता अद्वैत म्हणतो, तुला चालवता येत नाही तर शहाणपणा करायला कोणी सांगितलं होतं ग. आता कला म्हणते, मी तुला शिस्तीत विचारलं होतं की मला सोड. अद्वैत आणि कला तिथे इतके भांडतात एकमेकांची की बघणाऱ्यांची तिथे तोबा गर्दी जमा होते. या पोलिसाला तर बिचारा आवरता येईन या अद्वैत कलाला. शेवटी ते म्हणतात, निघा इथून, तुमचं काही घर नाहीये हे. शेवटी अद्वैत बाहेर गेल्यावर कलाला डिवचतो आणि तिला म्हणतो, बघ तुला वैतागले ते आणि तुला म्हणाले निघा इथून. आता कला त्याला म्हणते, तू गाडी चालवतोयस का मी चालू. अद्वैत लगेच चाबी घेतो चुपचाप तिच्या हातातून. मजा आली हा प्रेक्षकांनो आजचा भाग ऐकायला बघायला. तुम्ही नक्की बघा आणि कसा वाटला मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. प्रेक्षकांनो कोणी कोणाचा मात जिरवला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि प्लीज आजच्या भागाला एक लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.